हॅलो स्टुडंट. तर आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉममधलं युनिट 5 टॉर्शन चालू करत आहोत. सो व्हॉट इज टॉर्शन किंवा त्याला टॉर्क पण म्हणतात किंवा ट्विस्टिंग मुवमेंट पण म्हणतात. टॉर्शन म्हणजे आता सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की सपोज हा एक शाफ्ट आहे, हे शाफ्ट आहे आणि ह्याला आपण टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर हा शाफ्ट काय होतो की हा टेंजेन्शियल फोर्स जो सरकम्फरन्स आहे, सर्कलचा जो सरकम्फरन्स आहे किंवा सर्क्युलर शाफ्ट आहे त्याच्या टँजेंटला किंवा तो जो टँजेंट आहे त्या टँजेन्शियल फोर्स इथं अप्लाय केला तर हा काय होणार आहे शाफ्ट तर रोटेट होणार आहे. ठीक आहे. पण सपोज की त्या शाफ्टचं एक एंड इथं फिक्स केलं तर हा एक एंड फिक्स केलं आणि एका एंडला आपण जर समजा फोर्स अप्लाय केला, टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर हा काय होणार आहे ट्विस्ट होणार आहे किंवा याच्यामध्ये टॉर्क झोन येणार आहे किंवा त्याच्यामध्ये टॉर्क तयार होणार आहे किंवा ट्विस्टिंग मुवमेंट तयार होणार आहे. त्यालाच आपण टॉर्शन असं म्हणतो. सो इट इज प्रोडक्ट ऑफ अप्लाइड फोर्स विच ॲक्ट टँजेन्शियली इन टू द सर्कम्फरन्स ऑफ शाफ्ट अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड द ॲक्सिस ऑफ शाफ्ट. मुवमेंट सारखंच आहे. मुवमेंट म्हणजे काय असतं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तसंच इथंसुद्धा ट्विस्टिंग मुवमेंट किंवा टॉर्शन किंवा टॉर्क म्हणजेच काय की जो टँजेन्शियली फोर्स ॲक्ट होतो सरकम्फरन्सला, शाफ्टच्या सरकम्फरन्सवर जो टँजेन्शियल फोर्स अप्लाय होतो इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दॅट फोर्स अँड ॲक्सिस ऑफ शाफ्ट. ॲक्सिस ऑफ शाफ्ट आणि फोर्स ह्याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स इन टू दॅट टँजेन्शियल फोर्स म्हणजेच काय टॉर्शन किंवा ट्विस्टिंग मुवमेंट. सो इट इज नथिंग बट इट इज ऑल्सो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बट हिअर द फोर्स इज टँजेन्शियल फोर्स विच ॲक्ट्स along the circumference of the shaft. Okay, and perpendicular distance is distance between that applied force and axis of shaft, that means radius suppose. So त्याला आपण म्हणतो टॉर्क किंवा ट्विस्टिंग मुवमेंट. हे कॅपिटल टी न आपण डिनोट करतो. ह्याचं जे युनिट आहे ते काय असणार आहे न्यूटन एम एम. फोर्सचं युनिट न्यूटन आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचं एम एम. सो इट हॅज युनिट न्यूटन एम एम. ओके. नेक्स्ट इज व्हेन this torque is resisted or it is opposed by the shaft material, so it induces the shear stress and the magnitude of that shear stress is different or varies at different radius from the axis of shaft. ते आपण नंतर डिस्ट्रीब्युशन shear स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन आपण पुढं पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ते कसं व्हॅरी होतं ते. आता याचे जे ॲप्लिकेशन आहेत किंवा जे काही एक्झाम्पल आहेत ते शाफ्टमध्ये तुम्हाला इथं दिसतं आहे. शिपमध्ये जहाजामध्ये जो प्रोपेलर शाफ्ट इथं तुम्हाला दिसतो आहे हे इंजिन दिसतं आहे. इंजिन काय करतं शाफ्टला फिरवतं. पण वॉटर जो आहे ते वॉटर काय करतं त्या प्रोपेलर शाफ्टची मूवमेंट त्याला अपोज करतं किंवा रेझिस्टन्स ऑफर करतं आणि अशा पद्धतीनं तिथं टॉर्शन तयार होऊ शकतं. तर प्रोपेलर शाफ्ट ऑफ शिप इज एक्झाम्पल ऑफ दॅट टॉर्शन. नेक्स्ट जेव्हा आपण कीच्या साह्यानं म्हणजे चावीच्या साह्यानं लॉक उघडायचा प्रयत्न करतो किंवा लॉक खोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण काय करतो लॉकमध्ये ती चावी जी आहे की आहे ती फिरवतो आणि त्यामुळं जे काही शांक आहे किंवा हँडल आहे कीचा त्याच्यामध्ये पण टॉर्शन तयार होऊ शकतं. किंवा अजून उदाहरण म्हटलं तर फ्लॅंज कपलिंग आहे. म्हणजे इथं दोन फ्लॅंजेस दाखवलेले जे एकमेकाला बोल्ट केलेले आहेत. हा एक शाफ्ट आहे आणि हा एक शाफ्ट आहे. ते दोन शाफ्ट कपल करण्यासाठी हे फ्लॅंज कपलिंग वापरलेलं आहे. एक ड्रायव्हिंग शाफ्ट आहे आणि त्याचं पॉवर ही ड्रिव्हन शाफ्टला ट्रान्समिट होणार आहे. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हा टॉर्शन दिसू शकतो. किंवा शियर बोल्ट असेल. शियर बोल्टमध्ये जे काही अँटी थेफ्ट आपण बोल्ट म्हणतो की फिक्सिंग करण्यासाठी आपण सिक्युरिटी पर्पजसाठी आपण वापरतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं इथं टॉर्क तयार झालेला आहे. म्हणजेच इथं ट्विस्टिंग मुवमेंट होऊ शकते किंवा टॉर्शन होऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट इज प्युअर टॉर्शन. आता प्युअर टॉर्शन कशाला म्हणायचं तर ज्यामध्ये फक्त ट्विस्टिंग मुवमेंटचाच आपण समजतो की शाफ्टला फक्त ट्विस्टिंग मुवमेंटच त्यामध्ये आपण विचार करतो ट्विस्टिंग मुवमेंटचा. सो शाफ्ट इज सब्जेक्टेड ओनली
टू द ट्विस्टिंग मुवमेंट. आणि बाकीचे जे काही आहेत जसं की बेंडिंग मुवमेंट आहे, थ्रस्ट आहे, शाफ्टवरती ॲक्ट होणारा, त्याचा विचार आपण करत नाही प्युअर टॉर्शनमध्ये. फक्त आणि फक्त ट्विस्टिंग मुवमेंटचाच विचार करतो. सो शाफ्ट इज सेड टू बी इन प्युअर टॉर्शन इफ इट इज ओनली सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट. फक्त आणि फक्त ट्विस्टिंग मुवमेंटलाच शाफ्ट सब्जेक्ट झाला असेल तर त्याला आपण म्हणतो प्युअर टॉर्शन. बाकीच्या मुवमेंटचा विचार यामध्ये आपण करत नाही. नो अदर मुवमेंट सच ॲज बेंडिंग मुवमेंट किंवा थ्रस्ट ॲक्ट ऑन शाफ्ट, आपण त्याचा विचार करत नाही. फक्त आणि फक्त शाफ्ट इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट. शाफ्ट इज ओनली सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट, दॅट इज प्युअर टॉर्शन. आता हे प्युअर टॉर्शन म्हणजे थेअरीमध्ये आपल्याला काही ॲझम्पशन करावं लागतात. त्यातलं जे पहिलं ॲझम्पशन आहे ते म्हणजेच जो शाफ्ट आहे तो होमोजिनियस पाहिजे आणि आयसोट्रॉपिक पाहिजे. होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक म्हणजेच काय की त्याच्या ज्या इलॅस्टिक प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या डायरेक्शननं युनिफॉर्म राहिल्या पाहिजेत. नेक्स्ट इज शाफ्ट इज स्ट्रेट अँड हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. जो शाफ्ट आहे ज्याच्यावरती आपण टॉर्शन आपण पाहणार आहोत प्युअर टॉर्शन ट्विस्टिंग मुवमेंट, तर तो शाफ्ट स्ट्रेट पाहिजे आणि युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा पाहिजे. नेक्स्ट जे ट्विस्ट होणार आहे, ट्विस्टिंग मुवमेंट होणार किंवा ट्विस्ट होणार आहे अलॉंग द शाफ्ट, हे युनिफॉर्म असलं पाहिजे. आणि जे शाफ्ट आहे त्याचं जे सर्क्युलर सेक्शन आहे ते ट्विस्टिंग नंतरसुद्धा सर्क्युलरच राहिलं पाहिजे. आणि ह्यामध्ये शियर स्ट्रेस हा शियर स्ट्रेनला प्रोपोर्शनल पाहिजे. आता जो सेक्शन प्लेन आहे तो बिफोर आणि आफ्टर ट्विस्टिंग मुवमेंट हा प्लेनच राहिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर कपल ॲक्ट झालं तर कपल ॲक्ट झालं, ट्विस्टिंग कपल जर ॲक्ट झालं, शाफ्ट इज लोडेड बाय ट्विस्टिंग कपल, तेव्हा ते कपल जे आहे इट शुड बी परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ शाफ्ट. ठीक आहे, ते कपल काय पाहिजे, परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ शाफ्ट. सो द व्हेरियस ॲझम्पशन आर द शाफ्ट इज होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक, म्हणजे त्याच्या इलॅस्टिक प्रॉपर्टी ह्या सगळ्या डायरेक्शननं युनिफॉर्म पाहिजे. नेक्स्ट तो शाफ्ट जो आहे तो स्ट्रेट पाहिजे आणि युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा पाहिजे. नेक्स्ट जे काही ट्विस्टिंग होणार आहे किंवा ट्विस्ट होणार आहे ते युनिफॉर्म पाहिजे ट्विस्ट. नेक्स्ट जे काही सर्क्युलर सेक्शन आहे तो सर्क्युलर सेक्शन हा ट्विस्टिंग नंतर पण सर्क्युलरच सेक्शन राहायला पाहिजे. शियर स्ट्रेस हे शियर स्ट्रेनला प्रोपोर्शनल पाहिजे. जो सेक्शन प्लेन आहे तो बिफोर आणि आफ्टर ट्विस्टिंग मुवमेंट हा प्लेनच राहिला पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये शाफ्ट इज लोडेड बाय ट्विस्टिंग कपल इट शुड बी परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ शाफ्ट. तर ह्या ॲझम्पशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट इज टॉर्शन इक्वेशन किंवा टॉर्शन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला किंवा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. पूर्ण जे टॉर्शन आहे ते ह्या फॉर्म्युल्यावरच आहे. तर हा फॉर्म्युला काय आहे पहा, T/IP इज इक्वल टू C(θ)/L इज इक्वल टू Qmax/R किंवा T/J इज इक्वल टू Gθ/L किंवा Qmax इज इक्वल टू Qmax/R. आता हे जे Qmax दिसते हे काय मॅक्सिमम शियर स्ट्रेस आहे. इथं तुम्ही टाऊ पण म्हणू शकता. आपण आत्तापर्यंत शियर स्ट्रेसला टाऊ म्हणत आलेलो आहे, तर इथं Qmax म्हटलेलं, पण टी आणि टाऊ ह्याच्यामध्ये गोंधळ होईल म्हणून Qmax इथं लिहिलेलं आहे. आता सी किंवा जी म्हणजेच काय आहे तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे. तुम्ही सी म्हणा किंवा जी म्हणा, आपण जी म्हणत आलो आहे तर हा फॉर्म्युलामध्ये जी वापरा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ओके. IP किंवा जे आपण IP म्हणलेलं आहे त्याला पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण MIच्या चॅप्टरमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या चॅप्टरमध्ये परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या वेळेस पाहिलेला आहे. तर आपण एक एक नोटेशन पाहूया. टी म्हणजेच ट्विस्टिंग मुवमेंट किंवा टॉर्क किंवा टॉर्शन, ह्याचं युनिट काय आहे न्यूटन mm. IP किंवा जे त्याला पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. आता ही मुवमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय mm⁴. सी किंवा जी म्हणूया आपण. सी किंवा जी ह्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो आपण इलास्टिक कॉन्स्टंटमध्ये पाहिलेलं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी ह्या लेटरनं आपण दाखवलेलं, त्याचं युनिट आहे Nm². थिटा अँगल ऑफ ट्विस्ट आहे. जो अँगल ऑफ ट्विस्ट तो रॅडियनमध्ये घ्यायचा आहे तर तो थिटा असेल. L म्हणजे लेंथ ऑफ शाफ्ट mm असणार आहे. Qmax किंवा टाऊ म्हणा मॅक्सिमम शियर स्ट्रेस Nm/mm² असणार आहे. कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ शाफ्ट mm असणार आहे. तर अशा पद्धतीनं T/J इज इक्वल टू Gθ/L इज इक्वल टू Qmax/R हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर अँगल ऑफ ट्विस्ट जे आहे तर इथं तुम्हाला अँगल ऑफ ट्विस्ट दिसतोय, हा थिटा जो दिसतोय हा ट्विस्ट झालेलाचा अँगल आहे. ठीक आहे, हा अँगल ऑफ ट्विस्ट आहे. सो टॉर्शन फॉर्म्युला इज T/IP
ट्विस्टिंग मोमेंट टी, आय पी म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू जी थिटा अपॉन एल. जी म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, थिटा म्हणजे अँगल ऑफ ट्विस्ट जो रेडियनमध्ये घ्यायचा आहे, एल इज लेंथ ऑफ दॅट शाफ्ट. सो टी अपॉन आय पी इज इक्वल टू जी थिटा अपॉन एल, किंवा टी अपॉन आय पी इज इक्वल टू क्यू मॅक्स अपॉन आर. क्यू मॅक्स म्हणजे मॅक्सिमम शिअर स्ट्रेस किंवा आणि कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ शाफ्ट. तर हे फॉर्म्युले आपल्याला, हा जो फॉर्म्युला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना वापरायचा आहे. नेक्स्ट इज पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सॉलिड अँड हॉलो शाफ्ट. तर बऱ्यापैकी तुम्हाला पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया, जेव्हा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहत होतो तेव्हा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे. ह्याला आय पी म्हणतात किंवा जे आपण म्हणतो. सो आय झेड झेड इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, तो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमच्या वेळेस आपण पाहिलेला. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सॉलिड शाफ्ट काय असतो, π/64 इंटू कॅपिटल डी रेस टू 4. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही डायरेक्शनला हा मुवमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो, त्यामुळं π/64 डी रेस टू 4 प्लस π/64 डी रेस टू 4. तर पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आला, π/32 इंटू डी रेस टू 4, वेअर डी इज डायमीटर ऑफ शाफ्ट. हा झाला पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया इन केस ऑफ सॉलिड शाफ्ट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, π/32 इंटू डी रेस टू 4. नेक्स्ट फॉर हॉलो शाफ्ट हा फॉर्म्युला काय होईल, तर ह्यामध्ये कॅपिटल डी म्हणजे बाहेरचा डायमीटर, एक्सटर्नल डायमीटर, स्मॉल डी म्हणजेच काय, इंटरनल डायमीटर म्हणजे आतला डायमीटर. सो पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया जे किंवा आय पी फॉर हॉलो शाफ्ट इज इक्वल टू π/32 इन ब्रॅकेट कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हा झाला पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सॉलिड अँड हॉलो शाफ्ट. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट इज पोलार मॉड्युलस, त्याला झेड पी म्हणतो आपण, झेड पी. सो इन केस ऑफ शाफ्ट द रेशो ऑफ पोलार एम आय टू द रेडियस ऑफ शाफ्ट इज कॉल्ड ॲज पोलार मॉड्युलस ऑर टॉर्शनल मॉड्युलस ऑफ शाफ्ट, झेड पी. तर हे काय एक रेशो आहे. पोलार मॉड्युलस म्हणजे काय, झेड पी म्हणजेच काय, मॉड्युलस म्हणजेच काय, हे रेशो आहे पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया टू द रेडियस ऑफ शाफ्ट. ठीक आहे, त्याला आपण पोलार मॉड्युलस म्हणतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल झेड पी इज जे अपॉन आर म्हणजे आय पी अपॉन आर, पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया अपॉन रेडियस ऑफ दॅट शाफ्ट. तर जर सर्क्युलर शाफ्ट असेल तर आपण पाहिलेलं आहे, सर्क्युलर शाफ्ट सॉलिड शाफ्ट आहे, तर त्या बाबतीत पोलार एम आय काय आला आहे, π/32 इंटू डी रेस टू 4, आणि रेडियस काय असेल d/2. म्हणजे जो काय पोलार मॉड्युलस असेल सॉलिड सर्क्युलर शाफ्टसाठी त्याची व्हॅल्यू काय येईल, तर त्याची व्हॅल्यू येईल आपल्याला, तर π/16 डी रेस टू क्यूब, π/16 डी रेस टू क्यूब. तर आणि जर सॉलिड हा झाला सॉलिड सर्क्युलर शाफ्ट, आणि जर समजा पोलार मॉड्युलस आपल्याला हॉलो सर्क्युलर शाफ्टसाठी काढायचा असेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल, तर त्याची व्हॅल्यू अशी येईल π/16 इन ब्रॅकेट कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4 अपॉन कॅपिटल डी. अशा पद्धतीनं हे जो हा पोलार मॉड्युलस फॉर सॉलिड सर्क्युलर शाफ्ट ह्याचा जो फॉर्म्युला आहे, पोलार मॉड्युलस झेड पी फॉर सॉलिड सर्क्युलर शाफ्ट इज π/16 इंटू डी रेस टू क्यूब, आणि फॉर हॉलो सर्क्युलर शाफ्ट π/16 इन ब्रॅकेट कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4 अपॉन कॅपिटल डी. तर हे जे फॉर्म्युला आहे पोलार मॉड्युलसचा, सो व्हॉट इज पोलार मॉड्युलस, इट इज नथिंग बट पोलार मॉड्युलस झेड पी इज रेशो ऑफ पोलार एम आय टू द रेडियस ऑफ दॅट शाफ्ट. ओके. नेक्स्ट स्ट्रेंथ ऑफ सॉलिड शाफ्ट. आता स्ट्रेंथ ऑफ सॉलिड शाफ्टसाठी आपण जे आत्ता मगाशी आपण पाहिलेलं आहे की टॉर्शनल इक्वेशन, त्यातला एक भाग आपण वापरूया, T/J इज इक्वल टू क्यू मॅक्स अपॉन आर. सो T इज इक्वल टू झेड पी इंटू क्यू मॅक्स. आता झेड पी का आलं, तर बघा झेड पी का आलं, तर जे इकडे गेलं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर जे काय होणार, इकडच्या साईडला जाणार आहे, जे इंटू क्यू मॅक्स अपॉन आर. आपण जे अपॉन आर म्हणजेच काय, झेड पी पोलार मॉड्युलस आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा स्ट्रेंथ ऑफ सॉलिड सर्क्युलर शाफ्ट. ओके. तर टी इज इक्वल टू झेड पी इंटू क्यू मॅक्स. पण झेड पीची व्हॅल्यू काय आहे सॉलिड सर्क्युलर शाफ्टच्या बाबतीत, π/16 टी क्यूब. तर अशा पद्धतीनं
सॉलिड सर्क्युलर शाफ्टची स्ट्रेंथ काढायची असेल तर T इज इक्वल टू π/16 d क्यूब इंटू क्यू मॅक्स, वेअर क्यू मॅक्स इज मॅक्सिमम शियर स्ट्रेस. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर strength of solid circular shaft. For strength of solid circular shaft, formula is T is equal to π/16 d cube q max. So T is equal to π/16 into capital D cube into q max. ठीक आहे. फॉर हॉलो सर्क्युलर शाफ्ट, आता झेडपीचं या हॉलो सर्क्युलर शाफ्टचं जे काही फॉर्म्युला आहे π/16 इन ब्रॅकेट d⁴ मायनस स्मॉल d⁴ अपॉन d, तर त्यांना जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा हा फॉर्म्युला आपल्याला स्ट्रेंथ ऑफ हॉलो सर्क्युलर शाफ्ट येणार आहे. सो स्ट्रेंथ ऑफ हॉलो सर्क्युलर शाफ्ट इज कॅपिटल T इज इक्वल टू π/16 इन ब्रॅकेट कॅपिटल d⁴ मायनस स्मॉल d⁴ अपॉन d ब्रॅकेट कंप्लीट इंटू क्यू मॅक्स. तर हे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट इज टॉर्शनल रिजिडिटी. सो व्हॉट इज टॉर्शनल रिजिडिटी? The product of modulus of rigidity and polar moment of inertia is known as torsional rigidity of shaft. So torsional rigidity is nothing but it is a product of modulus of rigidity, that means G, and polar mi means J. G into J is torsional rigidity. G into J is torsional rigidity, where G is modulus of rigidity and J इज पोलार mi. आता ह्याच्यावरूनच तुम्हाला डेफिनेशन करता येईल टॉर्शनल रिजिडिटी G इंटू J. आता G काय आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, J काय आहे पोलार mi, म्हणजे इट इज अ प्रोडक्ट ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड पोलार mi, टॉर्शनल रिजिडिटी. नेक्स्ट इज टॉर्शनल स्टिफनेस. इट इज डिफाइंड ॲज द टॉर्क रिक्वायर्ड पर युनिट अँगल ऑफ ट्विस्ट. सो टॉर्क रिक्वायर्ड पर युनिट अँगल ऑफ ट्विस्ट इज टॉर्शनल स्टिफनेस. टॉर्शनल स्टिफनेस इज इक्वल टू T अपॉन थिटा. थिटा इज अँगल ऑफ ट्विस्ट, म्हणजे हा जो तुम्हाला रेशो दिसतो आहे T अपॉन थिटा म्हणजे टॉर्क अपॉन अँगल ऑफ ट्विस्ट, त्याला आपण टॉर्शनल स्टिफनेस असं म्हणतो. आणि टॉर्शनल फ्लेक्सिबिलिटी ही काय टॉर्शनल स्टिफनेसचा रिसिप्रोकल, त्याला आपण म्हणतो टॉर्शनल फ्लेक्सिबिलिटी. सो टॉर्शनल फ्लेक्सिबिलिटी इज रिसिप्रोकल ऑफ टॉर्शनल स्टिफनेस. सो ह्याचं काय येईल थिटा अपॉन टी. टॉर्शनल स्टिफनेस T अपॉन थिटा आणि टॉर्शनल फ्लेक्सिबिलिटी थिटा अपॉन टी. तर ह्या डेफिनेशन तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत. आता आपण मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन सॉलिड सर्क्युलर शाफ्टमध्ये दिसते तुम्हाला इथं सेंटरला 0 दिसतंय आणि इकडं काय होतं जसं जसं आपलं सर्कम्फरन्सला जाईल तसं तसं काय होतं डिस्ट्रीब्युशन इथं मॅक्सिमम, म्हणजे आपल्या इथं सर्कम्फरन्सला इथं फोर्स ॲक्ट होतो टँजेन्शियल फोर्स, इथं काय जो शियर स्ट्रेस आहे तो मॅक्सिमम आहे. आणि इकडं सुद्धा व्हेरिएशन तुम्हाला इकडं दिसतंय, इकडं तुम्हाला ॲरो असे दिसते आहेत. ओके, हे सॉलिड शाफ्टच्या बाबतीत हे शियर डिस्ट्रीब्युशन हे तुम्हाला इथं दिसतं आहे. आणि हॉलो शाफ्टच्या बाबतीत पण इथं शियर डिस्ट्रीब्युशन दिसतं आहे पहा. आता इथून चालू होते डिस्ट्रीब्युशन, इथं मिनिमम आहे आणि इथं मॅक्सिमम आहे. इथं शियर स्ट्रेस मिनिमम आहे, इथं शियर स्ट्रेस मॅक्सिमम आहे. ठीक आहे, इथं शियर स्ट्रेस मिनिमम आहे, इथं शियर स्ट्रेस मॅक्सिमम आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन इथं तुम्हाला दिसतं आहे. तर हे झालं हॉलो सर्क्युलर शाफ्टच्या बाबतीमध्ये शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट पॉईंट इज पॉवर ट्रान्समिटेड बाय शाफ्ट. सो पॉवर इज इक्वल टू 2π कॅपिटल N इंटू कॅपिटल T अपॉन 60. हे वॅटमध्ये येणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला. P इज इक्वल टू 2π/NT अपॉन 60 वॅटमध्ये आहे. सो P इज पॉवर इज इन वॅट, T इज ॲव्हरेज टॉर्क और मीन टॉर्क इन न्यूटन मीटर. बघा हे लक्षात ठेवा, हे फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना इथं मीटर आहे त्याचं MM करावं लागेल किंवा MMचं मीटर करावं लागेल पॉवरच्या बाबतीत. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्या फॉर्म्युल्यात जो T दिलेला आहे, जो टॉर्क आहे तो न्यूटन मीटरमध्ये आहे. ठीक आहे, आणि कॅपिटल N इज नंबर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ शाफ्ट पर मिनिट. सो RPM तुम्हाला इथं दिसतं आहे. ठीक आहे, आता जर HP मध्ये जर आपल्याला हे वॅटमध्ये युनिट आहे पॉवरचं, जर HP मध्ये पाहिजे असेल तर 2π/NT अपॉन 4500 आपल्याला 60च्या ऐवजी इथं 4500 आपल्याला डिवाईड करावं लागेल. त्यामुळे P जी आहे ती हॉर्स पॉवरमध्ये येईल, HP मध्ये येईल. आणि ह्याच्यामध्ये मात्र T जो आहे तो काय आहे मीन टॉर्क किलोग्रॅम मीटरमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं आपण पॉवर ट्रान्समिटेड
हे सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात घ्या, 2π×10⁻60. पण इथं जो टी आहे तो न्यूटन मीटरमध्ये आहे आणि आपल्याला जर त्याचं हॉर्स पॉवरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर फॉर्म्युला काय येईल, 2π×10⁻85. पण इथं टी असणार आहे तो kg मीटरमध्ये असणार आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय पॉवर इज इक्वल टू 2π×10⁻60 इन विच टी इज ॲव्हरेज टॉर्क और मीन टॉर्क, बट इन डिझाईन ऑफ शाफ्ट मॅक्सिमम टॉर्क इज 20-30% हायर दॅन ॲव्हरेज टॉर्क. म्हणजे जो ॲव्हरेज टॉर्क आहे हा जो मीन टॉर्क आहे त्याच्यापेक्षा 30 ते 20 पट जास्त हा मॅक्सिमम टॉर्क असतो. मग आपल्याला जर मॅक्सिमम टॉर्क काढायचा असेल तर हा जो आहे हा काय आहे, हा आपला मीन टॉर्क आहे. तो टी मीन प्लस 30% किंवा 20% आपल्याला मीनच्या 30 किंवा 20% घ्यावं लागेल प्लस, तर मॅक्सिमम टॉर्क येईल. म्हणजे टी मीन प्लस 30/100 टी मीन म्हणजेच 1.3 टी मीन. म्हणजे मॅक्सिमम टॉर्क हा मीन टॉर्कच्या 1.3 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मीन टॉर्कला आपण 1.3 न मल्टिप्लाय केलं तर मॅक्सिमम टॉर्क येणार आहे, कारण तो 20 ते 30% जास्त असतो. आपल्याला जे आता इथं 1.3 आलं आहे असं काही नाही. आता समजा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलं की 20% जास्त असेल तर इथं 30च्या ऐवजी काय येणार आहे, 20 येणार आहे. आपण एक गृहीत धरतो की 20 ते 30% जास्त आहे. जे प्रॉब्लेममध्ये दिलं आहे त्यानुसार आपल्याला करावं लागेल. पण आपण एक ॲव्हरेज घेऊया की 30% हा मीन टॉर्कपेक्षा मॅक्सिमम टॉर्क जास्त असतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, मीन टॉर्कमध्ये 30% मीन टॉर्कच्या 30% ॲड करावं लागेल. सो मॅक्सिमम टॉर्क इज टी मीन प्लस 30% टी मीन. ओके. If the 20 to 30% higher value over the average torque is not given, then take T average or T mean equal to T max. जर असं प्रॉब्लेममध्ये उल्लेख केला नसेल तर आपल्याला मॅक्सिमम आणि ॲव्हरेज टॉर्क जो आहे तो समान मानावा लागेल. पण जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये असा त्यांनी कंडिशन टाकली की आपला जो मॅक्सिमम टॉर्क आहे तो मॅक्सिमम टॉर्क हा एक्सीड 30% और 20% ओव्हर द मीन टॉर्क. आता इथं जर 20% म्हटलं तर इथं 20 घ्यावं लागेल, 30% म्हटलं तर 30 घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण हे पाहणारच आहोत. तर हे सध्या तरी लक्षात ठेवा. आता आपण जे पाहतोय ते सगळे फॉर्म्युले आणि डेफिनेशन आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लास्ट पॉईंट इज थेरी पार्ट इज रिप्लेसमेंट ऑफ सेक्शन. बघा आपण सॉलिड सर्क्युलर शाफ्ट जो आहे तो हॉलो सर्क्युलर शाफ्टनं रिप्लेस करू शकतो सेम मटेरियल वापरून सेम पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी. मग त्यामुळं काय होईल की आपण जेव्हा हॉलो सर्क्युलर शाफ्ट वापरू तेव्हा आपल्याला काय होणार आहे की मटेरियल सेव्ह होणार आहे, सर्टन मटेरियल सेव्ह होणार आहे, पण ते शाफ्टच्या स्ट्रेंथवर काहीही ॲफेक्ट करणार नाही. मटेरियल सेव्ह होणार आहे पण स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट विल नॉट अफेक्टेड. ओके. आता हे प्रॉब्लेममध्ये आपण पाहणारच आहोत, पण हे लक्षात ठेवा. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. हे सर्व जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे डेफिनेशन, युनिट, फॉर्म्युलेज हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी टॉर्शनल इक्वेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सर्व आणि पोलार मुवमेंट ऑफ एनर्जी जे आत्तापर्यंत आपण पाहिलेले आहेत फॉर्म्युले, त्याच्या डेफिनेशन आणि त्याचे फॉर्म्युले आणि त्याचे युनिट हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पॉवर ट्रान्समिशनच्या बाबतीत जो आहे तो 1 वॅटच्या बाबतीत किंवा 1 युनिट वॅटमध्ये आहे, 1 हॉर्स पॉवरमध्ये त्याचं कन्व्हर्जन कसं केलं आहे हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहेत. तुम्हाला डेफिनेशन विचारला जाऊ शकतात आणि फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना आवश्यक आहेत. तर आज आपण इथंच थेरी पार्ट्स थांबवतो आहोत टॉर्शनचा. पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेणार आहोत.